श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. श्री स्वामी समर्थ आपले सर्वांचे आवडते आराध्य दैवत आहे. लाखो लोक रोज स्वामी नामाचा जप करतात. संकटाच्या वेळी स्वामी समर्थ प्रत्येकासाठी धावून येतात आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात. याची प्रचिती ही अनेकांना आली आहे. असे हे स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत त्यांचा धावा करणाऱ्या सर्वांच्या मदतीला धावून येतात. हम गया नहीं जिंदा है असे सतत म्हणणारे स्वामी समर्थ आजही आपल्यात आहेत. पण 30 एप्रिल 1878 वार मंगळवार या दिवशी स्वामींनी हा नश्वर देह ठेवला. त्या दिवशी अक्कलकोट दुःखात बुडाले. हजारो भक्तांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दिवशी नेमके काय काय घडले यावर प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. स्वामी मोठे अवलिया होते. वाटले तर ते 8-8 दिवस आंघोळ करीत नसत किंवा एका दिवसात 4-4 वेळा आंघोळ करायचे. त्यांच्या सर्व क्रीडा एखाद्या बालकाप्रमाणे होत्या. 30 एप्रिल या दिवशी मंगळवार होता. गेले 15 दिवस स्वामी काहीतरी विचित्र लक्षणे दाखवित होते. 12 दिवस झाले स्वामींनी अन्नही घेतले नव्हते. 30 एप्रिल मंगळवारची दुपार. काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून स्वामींनी थोडी पेज घेतली. त्यावेळी बाळाप्पाने स्वामींना सुपारी दिली व त्यांना हळूच झोपवण्यात आले. अक्कलकोट संस्थानाच्या राणीसाहेब त्या ठिकाणी उपस्थित होत्या. स्वामींनी थोडी पेज घेतल्याचे पाहून राणीसाहेबांना आनंद झाला. आता आपल्या महाराजांना भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परतल्या. या दिवशी सर्व अक्कलकोट वासियांच्या हृदयाचा ठोका चुकला. स्वामींच्या देहाची कल्पना असल्याने समर्थ सेवेकरी बाळाप्पा यांना वेगळीच शंका होती, म्हणून त्यांनी बाहेरील काही स्वामी भक्तांना तार केली होती. त्यानुसार मुंबईचे केशव नाईक आपल्या मुलाला घेऊन अक्कलकोटमध्ये आलेले होते. त्यांनी पाहिले की सर्व अक्कलकोट वासियांची हालचाल थांबली होती. या देवभूमीचे वातावरण गंभीर जाणवत होते. नगरवासियांचे चेहरे पडलेले होते. चोळाप्पाच्या मठातील स्वामींची भागीरथी नावची गाय व तिचे वासरू दोन्ही सारखे हंबरत होती. त्यांचा हंबरडा पाहवत नव्हता. स्वामी वडाखाली होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या सर्व जनावरांना समोर आणावे सांगितले. हे ऐकताच स्वामींचे सर्व सेवेकरी अस्वस्थ झाले. तरीही स्वामी आज्ञा म्हणून त्याने सर्व जनावरांना स्वामींच्या समोर आणले. त्या दिवशीचा सर्व नैवेद्य स्वामींनी जनावरांना देण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर आपली सर्व वस्त्रे ही स्वामींनी त्या मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले. जणू त्या मुक्या प्राण्यांना त्या दिवशीची सर्व कल्पना आली होती. त्यांचेही डोळे पाणावले होते. त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. स्वामींनी त्या जनावरांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. सर्व मुक्या जनावरांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. न जाणो स्वामींचा हा स्पर्श, ही थाप पुन्हा भेटणार नाही म्हणून ती जनावरे हंबरडा फोडत होती. त्यानंतर स्वामी पुन्हा पलंगावर येऊन बसले. स्वामींची ही विचित्र लीला पाहून जमलेल्या भक्तगणांच्या हृदयाचा ठोका चुकला. स्वामींची ही कृती पाहून जमलेल्या हजारो भक्तांना आपला आवंडा गिळता आला नाही. ते पार कोलमडून गेल्यासारखे झाले होते. ते सर्व भक्त स्वामींची व एकमेकांची नजर चुकवीत मनातल्या मनात आक्रोश करीत होते. स्वामींनी पलंगावरील तक्क्याकडे खून करताच सेवेकऱ्यांनी त्यांना आधारासाठी तक्क्या दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना व्यवस्थित बसविले. त्या ठिकाणी स्वामी स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. याच अवस्थेत स्वामी मागे टेकलेनी लगेच त्यांनी आपले नेत्र मिटून घेतले. जवळच वैद्यराज होते. त्यातील एकाने स्वामींची नाडी पाहिली, ती लागेना. तो वैद्य अस्वस्थ झाला, गडबडला. त्याचे गडबडणे पाहून वडाच्या झाडाखाली एकच आक्रोश सुरू झाला.
हजारो भाविकांना आपला हुंदका आवरता आला नाही. कोणी रडत होते तर कोणी छाती बडवून घेत होते. जमलेल्या अनेक स्त्रिया तर आपले केस उपटत होत्या, तर अनेक स्त्रिया गडाबडा लोळत होत्या. भुजंगा नावचा सेवेकरी तर आपले डोके आपटून घेत होता. सर्व भक्तांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. वटवृक्षाखाली नुसता आक्रोश आणि विलाप याचाच ध्वनी निर्माण झाला. सगळीकडे दुःख आणि आक्रोश दिसत होता. स्वामी हालचाल करतील म्हणून सर्वजण त्यांच्याकडे टक लावून पाहत होते. त्यांना आपल्या डोळ्यात साठवून घेत होते. स्वामींच्या लीला आठवून ते हमसून हमसून रडत होते. हजारो भक्तांच्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी दूर करणारे स्वामी पलंगावर निपचित डोळे मिटून पहुडलेले पाहून सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. सारे अक्कलकोट दुःख सागरात बुडून गेले होते. हे गुरुमाय, अरे देवा समर्था, भगवंता, आम्ही आता कोणाकडे पाहावे, कसे जगावे, अशा विविध शब्दात आक्रोश सुरू होता. कोणी कोणाला सावरू शकत नव्हते. इतक्यात एक चमत्कार झाला. थरथरणाऱ्या अक्कलकोट नगरीस सुखद धक्का बसला. स्वामींनी आपले डोळे किलकिले करून सहजच उघडले आणि ते प्रेमाने सर्वांना न्याहाळू लागले. इतका उशीर सुरू असलेला आक्रोश एका क्षणात शांत झाला. जमलेले सर्व भक्त आशेने 2 पावले स्वामींच्या पलंगाजवळ सरकले. त्यावेळी श्रीकृष्णाचे एक अद्भुत वचन श्री स्वामी मुखातून बाहेर पडले. अनन्याश्चित्तयन्तो मा ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहामयम. स्वामींनी उच्चारलेल्या या वचनाचा अर्थ आहे, जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा, जिंकील जीवन कला जो मजवरी विसंबला. जो अनन्य भावे मला शरण येतो तो पूर्ण मुक्तीचा सोहळा पाहिल. जीवन कसे जगावे याची कला त्याला आत्मसात होईल. कोण? जो मजवरी पूर्ण विसंबला. समर्थांच्या या वचनात जमलेले सर्व भक्त भारावून गेले. स्वामींचे हे वचन कानात प्राण एकवटून सर्वजण ऐकत होते. भरल्या डोळ्यांनी स्वामींच्याकडे पाहत होते. स्वामींनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपले हात वर केले आणि पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. अंतसमयी स्वामींच्या मुखातून खसखशी एवढे 3 दाणे बाहेर पडले. नंतर दरबार मंडळींच्या आग्रहामुळे स्वामींचा दिव्य देह पेटेतील मठाच्या ध्यान गुहेमध्ये ठेवण्यात आला. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने स्वामींच्या समाधी लीलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. सर्व भक्तगण व अक्कलकोट दुःख सागरात बुडाले. त्यानंतर बाळाप्पा सलग 3 दिवस समाधीत उतरून स्वामींची पूजा करीत होता. मग 3 दिवसानंतर दगड लावून समाधी बंद करण्यात आली. हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती येण्यासाठी अजूनही अक्कलकोटला गेल्यास स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते. अशा या स्वामींना व त्यांच्या पुण्यभूमीस प्रणाम. हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. अशाच भक्तिपूर्ण व वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार.